नमस्कार. योगभास्कराष्ट्र या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन अर्थात सूर्य संक्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीने प्रभाव याची चर्चा करणार आहोत. दिनांक 16 जुलै 2024 रोजी सकाळी 11:24 सूर्य हा ग्रह आपली सध्याची मिथुन राशी सोडून चंद्राच्या जलतत्वीय राशीत अर्थात कर्क राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 16 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. सूर्य हा ग्रह जगत आत्मा आहे. सृष्टीमध्ये ऋतुबदल हे सूर्यामुळेच होतात. मानसन्मान, आरोग्य हे अनुकूल सूर्यामुळे प्राप्त होते. असा सूर्य प्रत्येक जातकासाठी कोणते फळ घेऊन येत आहेत याची आज आपण इथे चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मेष राशी. मेष राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह पंचमेश असून गोचरीने तो चतुर्थ भावामध्ये विराजमान आहे. येथे सूर्याला फारसे श्रेष्ठ म्हणता येणार नाही, कारण येथे सूर्य हा दिग्बल विहीन असतो. मेष राशीच्या जातकांना या काळामध्ये मातृचिंता देखील सतावू शकते. परंतु जे जातक राजकारणाशी संबंधित आहे अशांच्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे. जे जातक परदेश गमनाच्या तयारीत आहेत त्यांना ही स्थिती उत्तम आहे. घरापासून दूर जाण्याचे योग येत आहेत. आर्थिकदृष्ट्या ही स्थिती मेष राशीच्या जातकांसाठी अनुकूल आहे. प्रॉपर्टी खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. धनसंचय त्यांना करता येणार आहे. ज्यांना कफजन्य विकार आहेत त्यांनी स्वतःची या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. ज्यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे अशांनी या काळामध्ये स्वतःची विशेष काळजी घ्यावी. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. आता वृषभ राशीसाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन कोणते फळ घेऊन येत आहेत हे पाहूया. वृषभ राशीसाठी सूर्य हा चतुर्थेस असून गोचरीने तो तृतीय भावात आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे. एक अद्भुत अशी स्थिती वृषभ राशीच्या जातकांसाठी तयार होत आहे, कारण येथे सूर्य हा पराक्रम भावात आहे आणि त्याची 7वी दृष्टी ही भाग्यभावावर पडत आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांना भाग्याची जोड मिळणार आहे. उच्च पदाधिकाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. या काळामध्ये वृषभ राशीच्या जातकांना मित्रांचा सहयोग मिळणार आहे. आर्थिक स्थिती देखील त्यांची मजबूत असणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनी आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्यास त्यांना निश्चित यशप्राप्ती मिळणार आहे. एकंदरीत विचार करता वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन अत्यंत श्रेष्ठ असे परिणाम वृषभ राशीसाठी घेऊन येत आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा तृतीयेश असून गोचरीने तो द्वितीय भावातून म्हणजे धनभावातून आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे. ही स्थिती मिथुन राशीच्या जातकांसाठी संमिश्र अशी म्हणावी लागेल. काही लोक तुमच्या समर्थनात असतील तर काही लोक तुमच्या विपक्षात देखील असतील. मिथुन राशीच्या जातकांनी या काळामध्ये आपल्या वाणीवर संयम ठेवावा, कारण द्वितीय भाव हा वाणीचा देखील भाव आहे आणि सूर्य हा पापग्रह आहे आणि म्हणून बोलण्याआधी जातकांनी विचार करावा आणि नंतरच बोलावे. असे असले तरी देखील पारिवारिक सौख्य त्यांना उत्तम लाभणार आहे. या काळामध्ये मिथुन राशीच्या जातकांनी धन शक्यतो दुसऱ्याला उधार देऊ नये आणि उधार कोणाकडून घेऊही नये. मिथुन राशीच्या जातकांनी मेहनतीची तयारी ठेवावी आणि मुख्यतः व्यसनांपासून दूर राहावे. त्यायोगे मिथुन राशीच्या जातकांना सूर्याचे हे संक्रमण अनुकूल असे सिद्ध होईल. कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्य हा धनेश असून लग्नी गोचर करत आहे. ही भाग्यवर्धक स्थिती कर्क राशीच्या जातकांसाठी तयार झालेली आहे. या काळामध्ये त्यांना नेत्ररोग देखील सतावू शकतात. ज्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे.
त्यांनी कर्मापासून दूर जाऊ नये, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे, आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सरकारी क्षेत्रामध्ये काम करत असाल तर त्यांच्यासाठी ही स्थिती उत्तम आहे. उच्चाधिकाऱ्यांशी काही मतभेद होण्याची शक्यता या काळात नाकारता येत नाही. धनसंचय चांगला होणार आहे, यशही चांगले मिळणार आहे. परंतु अहंकार असेल तर अहंकारामुळे दाम्पत्य जीवनामध्ये बाधा येण्याची शक्यता या कालखंडात दिसून येते. ज्यांना रक्तदाबाचा विकार आहे त्यांनी या काळामध्ये स्वतःची विशेष काळजी घ्यावी. तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश असून तो व्ययभावात आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे. ही स्थिती सिंह राशीच्या जातकांसाठी फारशी अनुकूल म्हणता येणार नाही. स्वतःच्या स्वास्थ्याची यांनी विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक कामात अडथळे येण्याची शक्यता या कालखंडामध्ये राहील. धन, स्वास्थ्य, कार्यक्षेत्र यामध्ये मनासारखे यश मिळणार नाही. व्यापारात देखील थोडीशी मतभेदाची स्थिती असणार आहे. जोडीदाराशी सुद्धा काही मतभेद होऊ शकतात आणि विरुद्धलिंगी व्यक्तींमुळे अडचणीत येण्याची शक्यता सिंह राशीच्या जातकांसाठी असणार आहे. सिंह राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये विशेष सावधानता बाळगावी. प्रवास देखील सावधतेने करावा आणि बेकायदेशीर वर्तनापासून दूर राहावे. सद्वर्तनाचा अवलंब केल्यास सिंह राशीच्या जातकांना सूर्याचे हे संक्रमण शुभ फलदायी ठरणार आहे. कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करत आहे. जोडीदाराकडून या काळामध्ये प्रतारणा होऊ शकते, परंतु जोडीदाराकडून आर्थिक लाभ देखील होऊ शकतात. नोकरीत पदोन्नतीचे योग आहे. मित्रांचा सहयोगही मिळणार आहे. वरिष्ठांचा सन्मान त्यांनी निश्चित करावा. सर्वांशी सौहार्दपूर्ण असे वर्तन ठेवावे. व्यक्तिगत आणि प्रोफेशनल अशा दोनही पद्धतीमध्ये त्यांना सुखद असा अनुभव येणार आहे. वचनाच्या तक्रारी या काळामध्ये त्यांना उद्भवू शकतात. आपल्या अहंकारावर त्यांनी नियंत्रण ठेवल्यास आणि आपली कामे गुप्ततेने केल्यास त्यांना अपेक्षित यशप्राप्ती होणार आहे. प्रेमीजनांसाठी छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. या काळात कन्या राशीच्या जातकांनी आपल्या जोडीदाराबरोबर संशय घेऊ नये. विद्यार्थी आणि नोकरी दोघांसाठीही हा कालखंड उत्तम आहे. एकंदरीत कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन एक अद्भुत स्थिती निर्माण करत आहे. एकंदरीत विचार करता वृषभ, कर्क आणि कन्या या 3 राशीसाठी सूर्याचे हे सूर्यसंक्रमण श्रेष्ठ फलदायी असलेले दिसून येते. ज्यांना सूर्याचे संक्रमण फारसे अनुकूल नाही त्यांनी या काळामध्ये सूर्याची आराधना करावी. तसेच पित्याचा सन्मान करावा. तसेच वडीलधाऱ्या माणसांचा देखील या काळामध्ये आदर करावा. त्यायोगे सूर्याचे अशुभत्व कमी होऊ शकेल. आज आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींसाठी सूर्याचे हे सूर्यसंक्रमण काय फळ घेऊन येत आहेत याची चर्चा केली. पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या 6 राशींविषयीची चर्चा करणार आहोत. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.